येऊ बाय बाय. हाय अजिंक्य. अरे हाय. काय मग काय म्हणतेस सुट्टी? मस्त. तुमचं कॉलेज कसं चालू आहे? मस्त चाललंय. आम्ही पण आलो होतो का हिच्या सोबत तुमच्या ट्रेनिंग सेंटरला. मग आमचं ट्रेनिंग सेंटर आवडलं का? भारीचा. अरे भारीच आहे तर. आणि आमचं ट्रेनिंग पण जबरदस्त असतं. हे ऐक ना, अजिंक्यला सुट्टी आहे तर पिक्चरला जाऊयात का सगळे? हो जाऊया. काय म्हणते अजिंक्य? चालेल की जाऊया सगळे. आजा तुला जायचंय ना? मला कुठं काम आहे ना तुझं? अगं माझं कुठं काय काम आहे? सुट्ट्याच तर आहेत. मामाला गाडी द्यायची आहे ना? अगं मामा कारखान्यावर आहे आणि 6 वाजता फ्री होणार आहे त्यो. आणि 6 वाजेपर्यंत मी तरी काय करू ना? इथनं चांदोडला जायचं परत यायचं. त्यापेक्षा पिक्चरची आयडिया भारी आहे. अरे अजिंक्य तुला जायचंय नाही एका कामाला? अगं नाही मला कुठं जायचंय. असं काय करतोयस? विसरलास व्हय? नाही ग मला नाही जायचं कुठं. आता तुला कुठं जायचंय ते तुलाच कळायला पाहिजे ना. अगं नाही ग मला नाही जायचं कुठं. मग जाऊया ना आपण पिक्चरला. हा कितीचा शो आहे? कितीचा शो आहे काय विचारतोयस? म्हणजे एवढं महत्वाचं काम सोडून तू पिक्चरला जाणार व्हय? अगं कुठलं काम म्हणते तू? हे बघ अजिंक्य, मला माहितीये तुझं लय महत्वाचं काम आहे ते. आणि माझ्या मैत्रिणींसाठी तू ते काम सोडणं मला नाही बरं वाटत बाबा. अगं करल की तो नंतर. नंतर कसं करल? हा आता केलं तरच होणार आहे. आजा तुझं लय महत्वाचं काम आहे ना, तू निघ जा तू. अगं पण मला कळणच कुठलं काम आहे माझं. अरे जीजीला दवाखान्यात न्यायचंय ना. जीजीला? आता जीजीला काय झालं तेव्हा? काय नाही झालं व्हय? नाही. म्हणजे तुला कायच काम नाही? अगं नाही तर. म्हणजे आता पिक्चरला जायचंय का? हा जाऊया ना सगळे. जाऊया काय जाऊया? तुला जायचंय ना, तू निघ. आम्ही लेक्चरला बसणार आहे. जा तू निघ. जाऊया की ग शीतल. हे ग बे आजा तू निघ जा. बाय अजिंक्य. बाय का बाय. चला अगं गेलो असतो की ग पिक्चरला. बघ ना गप्पे. चला तुला यायचं नव्हतं तर नको येऊ ना. आम्ही गेलो असतो. त्याचं लई महत्वाचं काम आहे ना म्हणून मी त्याला जायला सांगितलं. पिक्चरला जात्यात जरा लेक्चरला बसत जावं कधी तर. चला आता चला. फेडरेशन अध्यक्ष आहेत का घरात? नमस्कार. अगं बाई बाई या तुम्ही या की. आणि काय व काय असं परक्याच्या घरात आल्यासारखं कसं काय करताय ना तीच कळत नाही बघा. अहो मामी अध्यक्ष घरात आहे का नाही विचारलेलं बरं असतं. एवढी काम असतात ना तुम्हाला. ते बी खरंच आहे म्हणा. हाय का आता बोलत काय बसले मी. या की बसा बसा. बर. हा हा आता बोला काय म्हणताय? मामी अहो आम्ही काय बोलणार. बोलणार तुम्ही आणि ऐकणार आम्ही. हाय का आता आम्ही काय बोलणार. आणि तसं बी आमच्या नशिबात काम सोडून दुसरं काय हाय वैतावा. नसायला काय झालं. हा अहो फेडरेशनचे अध्यक्ष आहे तुम्ही. अहो होय पण बचत गटाचे अध्यक्ष होते ना तेव्हा बी काम होतच की. अहो जबाबदाऱ्या वाढल्या की ऑटोमॅटिक कामं वाढतात की. होय पण ह्या अध्यक्ष पदाचं बी काय वजन कमी नाही. भैया तुम्ही म्हणत असाल तर आपण करूया का वजन कमी मामींचं? कसं आहे मामींचा शब्द महत्वाचा आहे ना. नाही नाही म्हणजे तेवढं बी काही काम नाही. आणि तसं बी एका वेळेला मी 50 काम करू शकते. 50 कामांचं राहू द्या. आज तुम्हाला एक काम दिले ती करा आणि ती बी लवकरात लवकर करा. कुठवर आलंय गुरुजींचं? गेले होते गुरुजींकडं. हा पत्रिका बी दावली
पण मग आम्हाला का नाही सांगितलं? कसं सांगू तीच कळना झालंय बघा. तुमची आणि शीतलची पत्रिका जुळत नाही म्हणलं गुरुजी. काय? होय, म्हणूनच म्हणलं कसं सांगू कळ नाही. जाऊ द्या, मी तुमच्यासाठी शीतलपेक्षा दुसरी भारी पोरगी बघ. मामी बारी बिरी काय नाही, मी लग्न केलं तर शीतलशीच करेन. अहो होय, पण आता पत्रिका जुळत नाही म्हणल्यावर लगीन कसं होणार? राज कशी जुळत नाही? हा, चला आपण त्याच्या घरी जाऊ. चला. अहो, जाऊन काय उपयोग नाही. मी गुरुजींच्या हातापाया पडले, त्यांना म्हणलं काय बी करा पण पत्रिका जुळवा, वाटलं तर 4 पैसे घ्या म्हणलं. पाहिजे तेवढे पैसे देऊ आपण. अहो होय, पण त्याच्याने काय होणार नाही म्हणलं, आणि पैशात थोडं सगळं होतंय. होय, कोण आहे तो गुरुजी? चला तुम्ही, चला बरं तुम्ही. अहो, थांबा. मी त्यांच्या हातापाया पडले, त्यांना म्हणलं काय बी करून जुळवा, शांती बिनती ती बी असेल ना तर ती बी करू म्हणलं. मग जयडे, हे तर साय तू काय म्हणलं ग गुरुजी? हा, ती कुठली तरी एक शांती आहे ती करू म्हणली, म्हणजे मग जुळून येईल. हा, डन आहे. आपल्याला करायची शांती. अहो होय, पण लय पैसे लागतील म्हणले. मामी पाहिजे तेवढं पैसे लागू द्या, पण आत्ताच्या आत्ता शांती करायची. चला. अहो, तुम्ही यायची काही गरज नाही तिथं. म्हणजे आमची शांती आणि आम्हीच नाही? अहो भैया साहेब, तुम्ही नसताना बी शांती करता येऊ शकते की. आणि कसं आहे, तुम्हाला जर तिथं कुणी बघितलं तर समजांना कळेल ना. काय? परस्पर आपण पत्रिका बघतोय ती. हा, आणि मग तुमचं अवघड होईल बघा. हा, आणि तुम्हाला तर माहितीये गावात चर्चेला किती ऊत असतोय ती, म्हणून म्हणलं माझं मी बघते. ठीक आहे. कधी जाणार आहे तुम्ही? आता जाते की लवकर. ते शांतीसाठी 11,101 रुपये लागतील ना. हवा 11,000 काय, 21,101 रुपये देऊ आपण. हा, पण काम होईल ना? अहो होईल, 21,101% होईल. हा, आणि 7 जन्म तुमचं लगीन शिट्टी संघच होईल. अशी पत्रिका जुळवते कुणाच्या बापाला बी लगीन मोडता येणार नाही. हा, डन करून टाकू आपण हे. घ्या. ₹1 सुट्ट नाही व्यवहारचा. नाही म्हणजे कसं आहे, ज्याची शांती करायची आहे ना त्याच्याकडनंच पैसे घ्यायचे असतात असं गुरुजी म्हणलं. नाहीतर मी केव्हाच पैसे दिला असतं ना माझ्या जवळच. आता तुमच्यासाठी एवढं बी करू शकत नाही वय मी. टॅलेंट? हा, रुपया सुट्टा आहे का? हा, सुट्टे नाही, 500. मामी टेन्शन नॉट, डोंट वरी. आम्ही रुपया पाठवून देतो, पण काम झालं पाहिजे. अहो तुम्ही टेन्शनच घेऊ नका, पत्रिका तर जुळवतेच. आता तुम्ही फक्त पत्रिका छापायच्या कामाला लागा. मामी येतो आम्ही. कुंवारा कब तक बैठू बैंड मेरा बजवाओ, जैसे भी चलता है. मम्मी, मम्मी, कसली शांती ग? गुरुजींनी तर पत्रिका जुळते म्हणून सांगितलं की. जेडे, पत्रिका जुळते ही गोष्ट फक्त तुला, मला आणि गुरुजीलाच माहितीये. ही जर का गोष्ट भैयाना समजली तर आपल्याला काय फायदा होणार? मला काय येड लागलंय काय एवढ्या लांब जाऊन पत्रिका जुळती का नाही ती बघायला? कधी बी लक्षात ठेव, कुठली बी गोष्ट करताना अशी करायची ज्यातनं आपला काहीतरी फायदा झालाच पाहिजे. सगळ्याच गोष्टी फायद्यासाठी नसतात करायच्या. सगळ्या गोष्टी फायद्यासाठीच करायच्या असतात. ज्यात काय फायदा होत नाही ना अशी कुठली बी गोष्ट माणूस करत नसतो. माणूस कळत न कळत बी आपला फायदा करूनच घेत असतो. न कळत घेतलेला श्वास बी फायद्यासाठीच. काय ग, सगळं पार्लरच खाली आणलंय का काय?
बरं निवांत करत बसलाय की. अहो सगळं झालं म्हटलं आता काय करायचं, बसा की. या तुमचं पण करून देते. नको बाई. अहो आता वरमाय व्हायचं म्हणजे आवराय नको वय. आणि आताच काय ते सगळं करून घ्या बरं का, नंतर या सुमनला येळ नाही मिळायचा. अक्का बाहेर काय बघताय? अगं बाहेर एक पोरगा दिसला मला. आपल्या शीतलीला त्रास देतोय तोच आहे का काय असं मला वाटलं. मग कोण होतं? काय माहिती कोण होतं. अहो तो परवाचं पोरग काय परत इकडे येत नसतो. भैयानं चांगला धडा शिकवलाय त्याला. मला तर ना भैयाचं लय कौतुक वाटतंय. असं असावं माणसानं, म्हणजे कुणाला काही त्रास होत असेल ना तर ते होणार नाही असं काहीतरी करावं. आणि मला योच गुण भैयांचा लय आवडतो. आपल्या घरात का पण प्रॉब्लेम होते ते सोडवायला पहिल्यांदा भैयाच पुढे असते. आपल्या शितलीसाठी पण ना असाच पोरगा बघूयात. मला काय वाटतंय माहितीये का, हे बघ आपण शितलीसाठी भैयासारखा पोरगा बघायचं म्हणतोय होय की नाही. मग हर्षवर्धनच काय वाईट आहे. काय वाटतंय तुम्हाला. ते खरं म्हणा, पण केवढं मोठं घर आहे त्यांचं, आणि त्यांच्या तोला मुलाचं काय मागितलं तर कसं होणार. मला नाही वाटत असं काय होईल असं. आणि झालंच तसं तर आपण शेतीसाठी एवढं पण करणार नाही वय. अगं एक तर 40 पिढ्यात झालेली पोरगी आहे आपली. आपण शीतलचं लग्न दणक्यातच करायचंय, त्यात थोडीशी भर पडल. होय, पण त्या भैयाच्या आईला चालायला नको का. त्यांचा रुबाब माहितीये ना कसा आहे. 4 चौघात आल्या तरी जेवढ्याच तेवढं बोलणं. आपली शितली पसंत पडेल का त्यांना. अगं आपण असं आधीच म्हणायला लागलं तर कसं होईल. आपण प्रयत्न करत राहायचा, काय होईल ते होईल. ते खरं, पण नानांचं काय मत आहे. मी अजून त्यांना बोलले कुठं. मी म्हणलं तुमच्या दोघींनाच आधी सांगावं. मला तर पटलं पाहिजे, म्हणजे उगाच कशाला काकेत कळसाने गावाला वळसा. मला वाटतंय आपण घाई करायला नको, म्हणजे तो आपल्याला मदत करतोय म्हणून आपण असला विचार करणं काय मला पटत नाही. तुम्ही एकदा नानांशी बोलून बघा, बघा काय म्हणतात. मी त्यांच्याशी बोलणारच आहे. पण सुमन, मला तू म्हणतेस ते पण पटतंय, म्हणूनच मी पुष्पाला अंदाज घ्यायला सांगितलाय. पर तुम्ही दोघी एवढ्यात कुठं बोलू नका बरं का, म्हणजे तुमच्या नवऱ्यानं पण नाही. हा तर त्यांना काय वाटायचं आपलं सगळं आधीच ठरलंय का काय. नाही सांगत. आणि त्या शितलीच्या पण कानावर काहीतरी अर्धवट जायला नको, नाही तर ती तणतणत अंगावर यायची. पिक्चरला जायचं. आता कुठं जातीस. मग आम्हाला गाडी द्यायची. म्हणजे नाही जायचं. नाही सकाळी तर जायचं होतं ना, मग आता काय झालं. अगं सकाळी वेळ होता म्हणून म्हणलेलं. म्हणजे आता तुला येळ नाही का. अगं म्हणजे मग आम्हाला गाडी द्यायची ना. म्हणजे माझ्या संग पिक्चरला जायला येळ नाही का तुला. तसं नाही, म्हणजे आता वेळ नाही. माझ्या मैत्रिणींना बोलवू का, म्हणजे तुला येळ मिळेल. म्हणजे काय म्हणतेस काय कळ ना मला. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. मला काय म्हणायचंय कळतच नाही तुला. सकाळी मी तुला सांगितलं ना, पोरांना कसं समजूतदार असायला पाहिजे, म्हणजे परफेक्ट बॉयफ्रेंड बनता येईल. पण साधी गोष्ट डोक्यात घुसली तर ना. सकाळी मी तुला कितीदा सांगितलं काम हाय जा म्हणून. हा पण कुठलं काम होतं. मी सांगत होते ना जा म्हणून. कुठलं काम आहे हेच कळलं नाही तर. हाय काम म्हणल्यावर हाय म्हणायचं आणि जायचं. तुला तर ना सांगून मी कळत नाही. बाकीच्या पोरींचे बॉयफ्रेंड बघ, त्यांना काय म्हणायचंय न सांगता ओळखतात. अगं पण मला खरंच कळ ना तुला काय म्हणायचं ते. आणि काय र माझ्या मैत्रिणींशी का बोलत होतास. आता पुढचा माणूस बोलतोय म्हणलं बोलायला नकोय. पुढचा माणूस बोलल्यावर बोलायचं एवढं कळतं, पण मी जा सांगते हे नाही कळत तुला. मग गेलो की. एवढं सांगितलं मगाशी तर पिक्चरला बी जायला तयार झाला होतास. अगं आता त्या म्हणल्या म्हणून जायचं, आणि आता मी म्हणते त्याचं काय, आणि मी जा म्हणत होते त्याचं काय.
अरे मी का जायला सांगते याचा विचारच नाही. तुला ना समजूतदार व्हायची गरज आहे. अगं वय पण नेमकं काय समजून घ्यायचं तेच कळलं नाही. माझ्या घरच्यांचं मन राखायचं ठरलंय ना, ते सोडून माझ्या मैत्रिणींचं मन राखायला निघालायस तू. अगं असं काय नाही. माहितीये मला, तू बी तसाच आहेस. तसंच म्हणजे बाकीच्या पोरांवानी. दिसली मुलगी की बसा बोलत. शिकले. अगं मला काहीच कळणार. तू चल, तुला कधी कळणार आहे कुणाच ठाऊक. चला आता, का माझ्या मैत्रिणींची वाट बघतोयस. या झाला का फोन बिन तुमचा? कोणाचा फोन? आता आम्हालाच विचार कुणाचा फोन. शितलीचाच की. नाही, म्हातारी संग गप्पा मारत होतो. इतक्या तो पण नाव आता म्हातारी ठेवलंय वाटत. ए खबलाय. म्हातारी म्हणजे जीजी. जीजी संग गप्पा मारत होतो. बघ बाबा, जिजी संगत गप्पा मारत होतास ना. आणि काय राजा, आम्हाला असं कळलंय की शितलीला कॉलेजला सोडायची जबाबदारी तुझ्यावर आहे. अरे ते पोराचं मॅटर झालं ना म्हणून जावं लागतं. अरे पण मला बरं आहे ना, तेवढाच एक्स्ट्रा वेळ मिळतो ना त्यासोबत घालवायचा. गडीला का प्रेमात पाक गुलाबी गुलाबी झालाय. तुला प्रेम झालं ना मग कळेल की प्रेम किती भारी गोष्ट आहे ती. काय रे क्या राहुल्या, प्रेमाची नशा ना काहीतरी वेगळीच असते. मला का माहित नाही. सांग की लक्का, काय असतोय, कसं असतोय, म्हणजे मला भविष्यात उपयोगी पडेल ना म्हणून. म्हणजे माझं कसं झालंय, तो पेठा असतो म्हणे, पेठा तो गोड असतो, भारी असतो, मला माहित आहे की. हा, पण नेमकं कळून दे ना. अजय सांग बाबा याला. हे बघ कसं आहे राहुल्या, तुम्हाला एकदा प्रेम झालं ना तुम्ही एकमेकाला समजून घ्या. तुला ना समजूतदार व्हायची गरज आहे. आता माझंच बघ ना, मी शितलीला समजून घेतो का नाही. काय माहित. ए काय माहित काय, मी समजून घेतो हे सांगतोय. हा असं होय. पण आज्या, ती तुझं कधी डोकं खात नाही होय. मला काय म्हणायचं हे कळतच नाही तुला. सकाळी मी तुला सांगितलं ना, पोरांना कसं समजूतदार असायला पाहिजे म्हणजे परफेक्ट बॉयफ्रेंड बनता येईल. पण साधी गोष्ट डोक्यात घुसली तर ना. हे अरे कधीच नाही. अरे आम्ही एकमेकांना समजून घेतो आणि उलट तिनं जर डोकं खाल्लं ना तर आपण समजून घ्यायचं. हे बघ कसं आहे माहितीये का, कधी मी मुलांनी समजून घ्यायचं असतं. राहुल्या, बॉयफ्रेंड आहे ना त्याच्या गर्लफ्रेंडचा अर्थ असला पाहिजे. वा. म्हणजे तिच्या मनात जे काय आहे ना ते त्याच्या चेहऱ्यावर दिसलं पाहिजे. त्याने तिचं कौतुक केलं पाहिजे, तिला समजून घेतलं पाहिजे, तिचे लाड पुरवता आले पाहिजे. एवढं सगळं असतंय होय. आज्या, तुला काय एखादं पुस्तक लिहायला घेतलंच पाहिजेस. काय क्या होय. काय बी. अरे खरंच तर. बरं तुम्ही गप्पा मारत बसा, मी आलो फोन करून. इतक्या काजल समजूतदार झालाय ना. व्हायला का खरंच. अजय एकदम परफेक्ट बॉयफ्रेंड आहे.